Boys and girls, we have completed chapter first. त्यानंतर आता आपल्याला चॅप्टर सेकंड घ्यायचा आहे. चॅप्टर फर्स्ट हा त्यामधले पूर्ण कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत. क्वेश्चन अँड आन्सर्स नोट्स तुम्हाला काही दिवसात भेटून जातील. त्यावर एक्झाम होईल, तयारी करा. त्यावर प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत आपण. झालेले प्रॉब्लेम्स परत तयारी करून सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. नाउ टुडे वी स्टार्ट द सेकंड चॅप्टर. सेकंड चॅप्टर आज आपल्याला स्टार्ट करायचा आहे वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा. सो बिफोर स्टार्ट टू चॅप्टर, फर्स्ट वी सी द सिलेबस. पहिल्यांदा आपण याचा सिलेबस बघू की कोणकोणता सिलेबस यामधून कमी केलेला आहे, कोणकोणता भाग या चॅप्टर मधला तुमच्या एक्झामसाठी, फक्त एक्झामसाठी या वर्षाकरिता काय काय कमी केलं आहे. पेज नंबर 18, पेज नंबर 18 काढा सर्वांनी. वर्क अँड एनर्जी एकदम खाली बघा, एक चौकट दिलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. यूज युअर ब्रेन पॉवर हे तुम्हाला एक्झामसाठी ठेवलेला नाही, सेल्फ करायचं आहे, मूल्यमापनातून वगळलेला. पेज नंबर 20, यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्कच्या खाली बघा थिंक बिफोर यू आन्सर दिलेला आहे. हा तुम्हाला सेल्फ करायला सांगितलेला आहे, वगळलेला नाही पण सेल्फ. पेज नंबर 21 एकदम बघा ट्राय दिस, हे पण तुम्हाला सेल्फ करायचं आहे. खाली दिलेला आहे चौकटीमध्ये इन्स्टिट्यूट ॲट वर्क. इन्स्टिट्यूट ॲट वर्क हा एक्स्ट्रा भाग आहे, याचा तुम्हाला आमंत्रण वाचनासाठी आहे. त्यानंतर पुढे जा, पेज नंबर 23 ला. 23 वर एकदम खाली बघा यूज युअर ब्रेन पॉवर, हे तुम्हाला सेल्फ करायचं आहे. पेज नंबर 24 वर ट्राय दिस वर एक ऍक्टिव्हिटी ती तुम्हाला सेल्फ करायची आहे. त्यानंतर पेज नंबर 25 एकदम खाली बघा ट्राय दिस, ते तुम्हाला सेल्फ करायचं आहे. त्यानंतर पेज नंबर 27 अन इंट्रोडक्शन टू सायन्स दिलेला आहे, ती अवांतर माहिती आहे, एक्स्ट्रा आहे, त्याचा एक्झामशी संबंध येणार नाही, अवांतर वाचनासाठी वाचा. त्यानंतर पेज नंबर 29 वर जा. एकदम 29 वर क्वेश्चन्स आहेत, एकदम खाली बघा प्रोजेक्ट दिलेला आहे. प्रोजेक्ट हा सेल्फ आहे. तर हा सिलेबस कमी करण्यामागे कारण की आपल्याला जे काय पुढील आता शैक्षणिक वर्ष आहे ते त्याचा कालावधी किती आहे, कमी राहील, काही सांगता येत नाही, त्यासाठी सिलेबस कमी केले. पुढे आणखीनही शिक्षण मंडळ सिलेबस मध्ये बदल करू शकते, आणखीन कमी करू शकते. एक्झाम नुसार आपण तशी तयारी करू. पण लक्षात घ्या, जरी सिलेबस कमी झाला काय, 50% कमी झाला काय, पण पूर्ण सिलेबस होणं आवश्यक आहे फॉर युअर बेसिक कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्टसाठी 10वीच्या बेससाठी तुम्हाला 9वीचा पूर्ण सिलेबस होणं आवश्यक आहे. पूर्ण हा तुमच्या डोळ्यासमोरून जाणं आवश्यक आहे. केवळ एक्झाम पुरतं तयारी करू नका. त्यासाठी आपण क्लासमध्ये पूर्ण सिलेबस घेणार आहोत, त्याची काळजी करू नका. जरी सेल्फ असेल तरी आपण घेऊया. ओके, तर लक्षात ठेवा, हा सिलेबस कमी करण्यामागे उद्देश काय आहे की फक्त शैक्षणिक वर्षासाठी कालावधी कमी मिळणार आहे, त्यासाठीच एक्झामसाठी सिलेबस कमी ठेवला आहे. पण तुमच्या पूर्ण तयारीसाठी पूर्ण सिलेबस होणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण आता चॅप्टर स्टार्ट करूया. वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा मध्ये. पेज नंबर 18 बघा. इथे काही तुम्हाला चित्र दिसत आहे. पॉइंट सुरू करण्याअगोदर काही जनरल ऑब्झर्वेशन्स बघा. कॅन यू टेल मध्ये एक तुम्हाला 4 पिक्चर दिसत आहे. इन विच ऑफ द पिक्चर्स अबव हॅज वर्क बीन डन. तर ह्या 4 पिक्चर मध्ये तुम्हाला कोणत्या ह्याच्यात कार्य दिसत आहे. कार्य तर आपल्याला सगळीकडे दिसत आहे, कोणी काही ना काहीतरी कार्य करत आहे. पहिल्या चित्रामध्ये इन फर्स्ट पिक्चर द गर्ल्स इज स्टडींग, मुलगी अभ्यास करत आहे. दुसऱ्या पिक्चर मध्ये मुलगा बॉल खेळत आहे.
तिसऱ्यामध्ये मुलगी टीव्ही पाहत आहे, चौथ्यामध्ये व्यक्ती वजन घेऊन जात आहे. ओके, पण या ठिकाणी आता आपल्याला सायन्सचा जर विचार केला, विज्ञानचा, आणि त्यामध्ये फिजिक्सचा, दिस चॅप्टर इज रिलेटेड टू फिजिक्स, म्हणून आपल्याला भौतिकशास्त्रानुसार विचार करायचा आहे की व्हॉट इज मीन बाय वर्क, वर्क काय काय आहे आणि ते कोणतं काय. तर या ठिकाणी दोन प्रकारचे कार्य दिसते की काही फिजिकल वर्क दिसायला आणि काही मेंटल वर्क दिसते. म्हणजे काय, या ठिकाणी व्यक्ती बसून आहे पण मेंटली कार्य करायला, बुद्धीने कार्य करायला आहे. आणि काही कार्य कसे आहेत की त्यामध्ये हालचाल दिसून येत आहे, काहीमध्ये हालचाल दिसून येत नाही. सेकंड क्वेश्चन, फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून कधी कार्य नाही आणि कधी कार्य आहे हे ओळखायचं असेल तर लक्षात घ्या की फिजिक्समध्ये कार्य कशाला म्हणतो, व्हॉट इज मीन बाय वर्क. वर्क होण्यासाठी त्या वस्तूला फोर्स लावणं आवश्यक आहे. बरं, आणि फोर्स लावल्यानंतर वस्तूचं विस्थापन होणं आवश्यक आहे. वस्तूने जागा बदलली पाहिजे तरच ते वर्क डन आहे. लक्षात घ्या. लक्षात आलं. कार्य कधी म्हणायचं की वस्तूवर फोर्स लावल्यानंतर ती वस्तू जागा बदलली पाहिजे, डिस्प्लेसमेंट होणं आवश्यक आहे. ती एकाच जागी असेल तर फिजिक्समध्ये त्याला कार्य म्हणत नाही. पहिल्या चित्रामध्ये मुलगी अभ्यास करताय एकाच जागी बसून, काही डिस्प्लेसमेंट नाही, ते मेंटल वर्क आहे. दॅट इज नॉट फिजिकल वर्क. इन फिजिक्स वी कन्सिडर ओनली फिजिकल वर्क. फक्त फिजिकल वर्क गृहीत धरतो आपण. दुसऱ्या ह्याच्यामध्ये मुलगा बॉल खेळत आहे, त्याच्यामध्ये बॉलचं डिस्प्लेसमेंट होत आहे. तिसऱ्या ह्याच्यात मुलगी बसून टीव्ही पाहत आहे, स्टेबल आहे, ती बसूनच आहे, मेंटल वर्क आहे. चौथ्या ह्याच्यामध्ये व्यक्ती वजन घेऊन जात आहे, फिजिकल वर्क आहे. तर सायंटिफिकली लक्षात घ्या व्हॉट इज मीन बाय वर्क. सो when force is applied on an object, it causes displacement of the object, then the work is done. तेव्हा कार्य झालं. When the work is said to be done, कार्य कधी झालं म्हणावं, वस्तूवर फोर्स लावल्यानंतर वस्तूचं विस्थापन त्या फोर्सच्या दिशेनं होणं आवश्यक आहे तरच कार्य झालं म्हणावं. When the force applied on an object causes the displacement of the object, then it is said to be that work is done. तेव्हाच कार्य झालं म्हणावं. लक्षात घ्या. सो इन फिजिक्स वी कन्सिडर फिजिकल वर्क. हे फार महत्वाचं आहे. तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत वर्क होण्यासाठी. फोर्स लावणं आवश्यक आहे, फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट होणं आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी म्हणून सो वी कॅन डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ वर्क. वर्क किती होतं, हे किती आहे, वर्क किती लागते हे सुद्धा आपल्याला काढता येते. Because work depends upon two physical quantity. वर्क हे दोन क्वांटिटीवर आहे. एक म्हणजे वर्क करण्यासाठी फोर्स आवश्यक आहे, फोर्स, त्यानंतर फोर्स लावल्यानंतर काय झालं म्हणजे डिस्प्लेसमेंट. या दोन क्वांटिटीवर वर्क अवलंबून आहे. अँड वर्क, मॅग्निट्यूड ऑफ वर्क इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. यावरून वर्कचा आपल्याला फॉर्म्युला काढता येतो. वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कार्य किती झालं हे जर आपल्याला काढायचं असेल, फोर्स किती लावला हे माहित पाहिजे आणि वस्तूचं डिस्प्लेसमेंट किती झालं हे माहित पाहिजे. दोघांचा प्रॉडक्ट आहे. सो वर्क इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. मॅग्निट्यूड ऑफ वर्क इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट असं आपल्याला सांगता येते. यावरून सिम्बॉल मध्ये लिहू W इक्वल टू फोर्स बाय F इंटू S. सो दिस इज द मेन फॉर्म्युला ऑफ द वर्क. हा वर्कचा मेन फॉर्म्युला आहे. लक्षात घ्या. पुढे चला. कॅन यू रिकॉल व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल्स. पहा फोर्सेस कोणकोणते आहेत, वेगवेगळे फोर्सेस आहेत. बॅलन्स्ड फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, मॅस्क्युलर फोर्स. आपण जे कार्य करतो ते आपल्या बॉडीतल्या एनर्जीचा यूज होतो, आपल्या मसल्सनं कार्य करतो, मॅस्क्युलर फोर्स म्हणतो. त्यानंतर ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध कार्य करतो. पृथ्वी ग्रॅव्हिटीनुसार ओढत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठल्याही वस्तूला ओढते ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर एखाद्या जमिनीवर एखादी वस्तू ओढतो, हे फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शन होते त्या ठिकाणी. असे वेगवेगळ्या पद्धतीचे फोर्स कार्य करत असतात. पेज नंबर 18 बरोबर.
Meenakshi wants to displace a wooden block from point A to B along the surface of a table as shown in figure 2.2a. बघा पेज नंबर 19 वर बघा ए पिक्चर मध्ये बघा मुलगी काय करत आहे की लाकडी ठोकळा उजव्या हाताने ठेवलेली आहे टेबलवर ए पॉइंट पासून त्याला बी पॉइंट कडे सरकवायचं आहे. शी हॅज यूज्ड फोर्स F फॉर दिस पर्पज. तिने फोर्स F लावला त्यासाठी. has all the energy spent been used to produce acceleration to the block. पूर्ण एनर्जी तिने लावली का? which forces have been overcome using that energy. तिने पूर्ण एनर्जी लावते बॉडीची, पण त्या एनर्जीनुसार कार्य होतं का? किंवा काय विचारले की त्या एनर्जी विरुद्ध कुठली एनर्जी काय? समजा कुठली वस्तू आपण टेबलवरून सरकवली, अशा वेळेस आपण एनर्जी लावतो, पण वस्तू त्या पृष्ठभागावर आहे, टेबलवर आहे. टेबलच्या सरफेसचं आणि त्या वस्तूचं घर्षण होतं, फ्रिक्शन. आता फ्रिक्शनमुळं तिची मूवमेंट, तिचं डिस्प्लेसमेंट कमी होतं. म्हणजे आपल्या त्या फोर्सच्या विरुद्ध कोणता फोर्स कार्य करायला? फ्रिक्शनल फोर्स कार्य करायला. जर फ्रिक्शन कमी असेल तर ती वस्तू फास्ट गेली. आपण एखाद्या सरफेस करून जर रफ सरफेस असेल तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट स्लोली होते, आणि जर गुळगुळीत सरफेस स्मूथ असेल तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट फास्ट होते आणि जास्त होते. उदाहरणार्थ आपण सायकल चालवत आहोत, रस्ता जर चांगला असेल, स्मूथ गुळगुळीत, कमी एनर्जीमध्ये आपण खूप दूरवर जातो. कमी पायडल मारूनही आपण खूप दूरवर जातो. पण तेच रस्ता स्मूथ नसेल, हार्ड असेल, रफ असेल, अशा वेळेस खूप एनर्जी लागते, कारण त्याच्या विरुद्ध फ्रिक्शनल फोर्स कार्य करत आहे. काय कार्य करत आहे? फ्रिक्शनल फोर्स. म्हणून असा परिणाम होतो. यूज युअर ब्रेन पॉवर. सेल्फ जरी सांगलं तरी लक्ष द्या. You have learned how to calculate the work done on an object when displacement is in the direction of applied force. आपण डिस्प्लेसमेंट वस्तूला फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट होते, डिस्प्लेसमेंट त्या दिशेने होते, तेव्हा वर्क कसं काढायचं हा फरक आहे. पण काय विचारलं? बट इफ द डिस्प्लेसमेंट इज नॉट इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, हाऊ डू वी कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ वर्क डन? कधी कधी आपण फोर्स लावतो एका दिशेनं, पण वस्तूचं डिस्प्लेसमेंट त्या दिशेनं होत नाही, वेगळ्या दिशेनं होतं. अशा वेळेस तुम्ही वर्क कसं काढणार असं आपल्याला विचार. त्यासाठी आणखी दोन पिक्चर दिलेले आहेत पहा, बी आणि सी. बी पिक्चर बघा, मुलगी काय करत आहे? खेळणीची कार आहे किंवा गाडी आहे, तिला दोरी बांधलेली आहे, ती दोरीने ओढत आहे. दोरीने कुणीकडे ओढत आहे? तिच्याकडे. फोर्स त्या डायरेक्शन आहे, पण कार कशी जात आहे? जमिनीवर हॉरिझॉन्टल जात आहे. समजा उदाहरण घेऊ. समजा ही कार आहे, खेळणी आहे. ओके, या खेळणीला ती मुलगी या दिशेने ओढत आहे, राईट, या दिशेला ओढत आहे. पण ती कार इकडे जात नसून कुणीकडे जाते? या मार्गाने इकडे जाते. ऍक्च्युअली मुलगी ओढत, ही दोरी आहे, या दोरीने इकडे ओढत आहे. ऍक्च्युअली इकडे फोर्स लावले आपण, पण ही कार इकडे न जाता पण इकडे जाते, इकडे घसरत जाते. अशा वेळेस वर्क कसं काढायचं हे आपल्याला बघायचं. किंवा तिसरं पिक्चर बघा की एखादी कार खराब झालेली असेल, त्या खराब झालेल्या कारला जर आपल्याला गॅरेजकडे न्यायचं असेल तर दुसऱ्या गाडीला मागे साखळीने बांधून ओढत न्यावं. पण त्यावेळेस तिथं फोर्स एका दिशेने आहे आणि कार हॉरिझॉन्टल जात आहे. अशा वेळेस वर कसं काढायचं ते आता आपल्याला बघा. जर फोर्स लावलं आणि वस्तूचं डिस्प्लेसमेंट फोर्सच्या दिशेने झालं तेव्हा प्रॉब्लेम नाही, हा फॉर्म्युला यूज होतो. पण जेव्हा आपण वस्तूला फोर्स लावला एका दिशेनं पण वस्तू चालली दुसऱ्या दिशेने, अशा वेळेस वर्क डन कसं काढायचं ते लक्ष पहा. हे उदाहरण, ही खेळण्याची कार आहे. ओके, समजा आपण या दिशेने ओढत आहोत, मुलगी या दिशेने फोर्स F लावलेली आहे, तर तिचं कार्य केले आणि त्या कारचं डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झालेलं आहे यस, एवढं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. अशा वेळेस किती कार्य झाले काढायचं असेल तर आपल्याला वस्तूचं डिस्प्लेसमेंट ज्या दिशेने झाले त्या दिशेचं फोर्स माहित पाहिजे.
समजा त्या दिशेने झालेलं फोर्स घेऊया F1. किती घेऊया F1. अशा वेळेस वर्क काय लक्ष द्या. आपला रेग्युलर फॉर्म्युला वी नो द अमाउंट ऑफ वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय डिस्प्लेसमेंट किती झालेला आहे S. वस्तू या ठिकाणापासून या ठिकाणी येणार आहे आणि त्या दिशेने फोर्स आहे F1. ऍक्च्युअली लावला फोर्स F पण वस्तू किती या दिशेने समजा F1 लागला असेल या दिशेने म्हणून F1 into S. फॉर्म्युला काय होईल W equal to F1 into S. यामध्ये S म्हणजे डिस्प्ले. F1 म्हणजे काय की फोर्स इन द डायरेक्शन ऑफ द डिस्प्ले. पण F1 आपल्याला माहिती नाही कारण आपल्याला माहित आहे F. आपण लावला फोर्स F1 लावला नाही पण F1 किती निर्माण झालंय हे जर कळालं तर आपल्याला वर्क काढायचं. हे काढण्यासाठी इथं आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा विचार करावा लागतो. जॉमेट्रीमध्ये ट्रिग्नोमेट्री तुम्हाला नववीला पुढे होईल त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीचा आपल्याला यूज करायचा. या ठिकाणी दोन फोर्स कोणते एक लावले अप्लाइड फोर्स F आणि नवीन फोर्स तयार झाली F. या दोन फोर्स मध्ये अँगल तयार होतो. त्या अँगलला आपण समजा थीटा. तो महत्वाचा अँगल किती झाला या ठिकाणी एक ट्रायंगल निर्माण झाला आहे इनडायरेक्ट राईट. या ट्रायंगल मध्ये हा झाला बेस. हा काय झाला बेस आणि हा झाला हायपोटेनस. तर अशा वेळेस ट्रिग्नोमेट्री मध्ये त्या अँगलचं कॉस थीटाची व्हॅल्यू काढायची. कशाची कॉस थीटा. हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये लक्षात येईल. हा जॉमेट्रीचा भाग आहे तरी सांगत आहे लक्षात घ्या. या अँगलचा कॉस व्हॅल्यू काढायची कॉस थीटा. लक्षात द्या या कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे बेस अपॉन हायपोटेनस. बेस अपॉन हायपोटेनस. बेस काय बघा F1. हायपोटेनस म्हणजे कोण आहे अप्लाइड फोर्स. बेस आहे F1 म्हणजे फोर्सचा फॅक्टर F1 नवीन तयार झालेला आणि F म्हणजे आपण लावलेलो. बेस घेऊया F1 हायपोटेनस F cos थीटा. ओके. तर आता अशा वेळेस याच्यावरून आपण F1 ची व्हॅल्यू काय डिवाइड मधला F इकडे जाईल मल्टिप्लाय मध्ये. सो F1 इक्वल टू F into cos थीटा. F into cos. म्हणजे F1 फॅक्टर हा जर आपल्याला काढायचा असेल तर किती अँगल झाला माहित पाहिजे. त्या अँगलचा cos थीटा घ्यायचा आणि F शी मल्टिप्लाय करायचा. F तर माहित आहे ऑलरेडी आपण अप्लाइड फोर्स किती लावायला ते तर माहित असते. त्या F ला कशाने मल्टिप्लाय करायचं त्या दोघांमध्ये जो अँगल झाला त्याची कॉस व्हॅल्यू काढायची कॉस थीटाची. त्यावरून आपल्याला F1 ची किंमत कळते. प्रत्येक त्या थीटाच्या सगळ्या व्हॅल्यू ठरलेल्या असतात. कॉस थीटा कॉस 30 असेल कॉस 60 असेल कॉस 90 असेल कॉस 180 असेल. प्रत्येकाची व्हॅल्यू तुम्हाला ट्रिग्नोमेट्री टेबल मध्ये दिलेली असते. ती वापरून आपल्याला सॉल्व्ह करता. पुढे हा F1 या फॉर्म्युला होईल. मग काय होईल then work done equal W equal to F1 ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला F into cos theta. F into cos theta into S राईट. याला कसं लिहिता येते W equal to F into S घेऊ to cos theta. हा आपल्याला नवीन फॉर्म Fs cos theta. अशा वेळेस वर्क काढण्यासाठी काय लागतं F म्हणजे लावलेलं फोर्स. S मध्ये किती डिस्प्लेसमेंट झाले आणि किती थीटा झाला त्याची कॉस व्हॅल्यू घ्यायची. त्याचा कॉस काढायचा आणि यावरून आपल्याला टोटल वर्क काढायचं. पहा या फॉर्म्युल्यात आणि या फॉर्म्युल्यात तोच फरक आहे. जर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनवर वर्क झालं तर हा फॉर्म्युला. जर डिस्प्लेसमेंट फोर्सच्या दिशेने झालं नाही तेव्हा कॉस थीटा यूज करायचा. थीटा किती झाला हा काढायचा आणि त्या थीटाची कॉस व्हॅल्यू काढायची. थीटा 30 असेल 60 असेल त्याची कॉस व्हॅल्यू सगळ्यात ठरलेल्या असतात. उदाहरणार्थ बघा पेज नंबर 19 बघा. खाली एक टेबल दिलेला आहे. समजा थीटा 0 डिग्री आहे. हा 0 डिग्री झाला म्हणजे जिकडे फोर्स लावलाय तिकडेच वस्तू जात आहे. cos 0 ची व्हॅल्यू आहे 1. cos 0 तर 1 ठेवला तर आपला W equal to F म्हणजे हाच होतो. कारण सेम डायरेक्शनला प्रॉब्लेम नाही. cos 90 डिग्री फोर्स लावलाय आपण एका दिशेने आणि वस्तू चालली 90 डिग्री. cos 90 ची व्हॅल्यू आहे 0. cos 90 0 ठेवली तर वर्क डन 0 होते. तेव्हा 0 वाच म्हणतो आपण परपेंडिक्युलरला.
cos 180 घ्या, -1 व्हॅल्यू आहे, -1 त्याच्यात ठेवा, आलेलं वर्क निगेटिव्ह येते, वर्क डन होते पण निगेटिव्ह येते. तर अशा cos थीटाची व्हॅल्यू ठरलेली 0 असो, 60 असो, 30 असो, 90 असो, 120 असो, 180 असो, सगळ्याच्या व्हॅल्यू ठरलेले असतात. ट्रिग्नॉमेट्री टेबलमध्ये दिलेले असतात. त्याचा यूज करून we can determine the work. Okay, when the direction of displacement of object is not in the direction of force, तेव्हा सुद्धा वर्क डन आपल्याला काढता येईल. लक्षात, अशा पद्धतीने आपण डिस्प्लेसमेंटच्या दिशेने जरी फोर्स असेल तरी वर्क काढता येते आणि डिस्प्लेसमेंटच्या दिशेने जरी वर्क झालं नाही, फोर्स नसेल तरी वर्क काढता येते. ओके, in this way we can determine the work, we can determine the magnitude of work. Okay.